तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत असणार आहे। चला तर जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून एमपीडब्ल्यूच्या भरतीविषयी, त्याचबरोबर काय असणार आहे त्याची पात्रता, वेतन श्रेणी, त्याचबरोबर अभ्यासक्रम आणि त्याचबरोबर जी काही महत्त्वाची माहिती आहे ही महत्त्वाची माहिती आणि एकूण पदे। बघा, जे काही एमपीडब्ल्यू असणार हे एमपीडब्ल्यू म्हणजेच काय असणार आहे तर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स। बघा काय सांगितलं जातं, एमपीडब्ल्यूचा जो काही लॉंग फॉर्म आहे हा लॉंग फॉर्मच काय सांगितलं जातो तर मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स, म्हणजे हे आरोग्याच्या संबंधित काय असणार आहेत तर वर्कर्स असणार आहेत। चला जाणून घेऊया यांच्याविषयीची माहिती आणि यांची पदभरती 2026 मधील सगळ्यात महत्त्वाची माहिती। बघा, एमपीडब्ल्यू ज्यालाच आपण मल्टीपर्पज हेल्थ वर्कर्स असं म्हणतो, म्हणजे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी। आता याचा हा मराठीतून अर्थ सांगितला जातो म्हणजेच एमपीडब्ल्यू असणार आहे। आता हे जे काही आरोग्य विभागातील महत्त्वाचं पद असणार आहे हे पद प्रामुख्याने मलेरिया असेल, टीबी असेल, लसीकरण असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये काय असणार तर यांचं हे कार्य सांगितलं जातं। हे पद बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, पुरुष आणि आरोग्य सेवक म्हणजेच एमपीडब्ल्यू याच्याशी संबंधित असणार आहे। मग बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पदभरती 2026 ची माहिती अशी सांगितली जाते की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य सेवक पदाची जी काही ॲडव्हर्टाइज आहे ही ॲडव्हर्टाइज लवकरात लवकर काय होईल तर जारी होईल। सर्वसाधारणतः आरोग्य पदभरतीमध्ये 6000हून अधिक पदांची काय असणार आहे तर रिक्तता असणार आहे, म्हणजे इतकी मोठी भरती या ठिकाणी केली जाऊ शकते। त्यापैकी जवळपास जे काही 1200 पदे असणार आहेत ही रिक्त असून त्याविषयीची जी काही असणारी भरती आहे ही भरती लवकरच चालू केली जाईल। आता यामध्ये काय सांगितलं जातं बघा, जाहिरात तर 2026 च्या एप्रिल मध्ये जे काही आरोग्य सेवक असणार आहे किंवा एमपीडब्ल्यू ची जी काही पदं असणार आहेत ही या पदाविषयीची जाहिरात येणं शक्यता सांगितली जाते। मग एमपीडब्ल्यू ची ही जी काही पदं असणार आहेत ही पदं जिल्हा परिषद म्हणजेच झेडपी किंवा त्याचबरोबर आरोग्य सेवा विभागामार्फत केली जाते, म्हणजेच नगरपंचायत, नगर परिषद, झेडपी, जिल्हा परिषदा वगैरे असतील, ओके, यांच्या थ्रू या एमपीडब्ल्यू ची त्याचबरोबर आरोग्य सेवकांची काय केली जाऊ शकते तर पदभरती केली जाऊ शकते। आता याच्याविषयीची जी काय पात्रता ही पात्रता जाणून घेऊया। या पात्रतेमध्ये शिक्षण 12वी कोणती शाखा सांगितली जाते, फक्त विज्ञान शाखा, आर्ट्स किंवा कॉमर्स शाखेसाठी हे पद सांगण्यात येत नाही। 12वी विज्ञान शाखा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर उमेदवाराचे वयोमर्यादा 18 ते 40 या वर्षांच्या दरम्यान असावे। राखीव वर्गासाठी योग्य ती सवलत म्हणजेच किती असणे तर 5 वर्षांची सवलत देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्हता यामध्ये तांत्रिक पात्रता सांगितले बघा, शासनाच्या विभागीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर याकडून 12 महिन्यांचे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी मूलभूत प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे। म्हणजेच एमपीडब्ल्यू बाबतचं जे काय असणं प्रशिक्षण आहे हे प्रशिक्षण काय असावं तर पूर्ण केलेलं असावं। परीक्षा पॅटर्न म्हणजेच एक्झाम पॅटर्न कसं असणार बघा, तर यामध्ये ही जी काही परीक्षा असणार याबाबतची परीक्षा ही वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांच्या स्वरूपाची असणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मराठी आणि इंग्रजी भाषा काय असणार तर अंतर्भूत केली असणार, म्हणजे जे काही प्रश्न असणार हे आपल्याला दोन्ही लँग्वेज मधून या ठिकाणी बघायला मिळणार आहेत, म्हणजे मराठीमधून पण आणि इंग्रजीमधून पण। त्याचबरोबर आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तळागाळातील आणि उत्साही आणि स्वतःहून जिद्दीने अभ्यास करणाऱ्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त काय करण्यात आले तर खास ऑफर देण्यात आलेले आहे। लोकांचं जे काही शिक्षण आहे शिक्षण महागडं होत चाललंय, त्याचबरोबर मुलांना योग्य पद्धतीने शिक्षण घेता येत नाहीत किंवा महागडे क्लासेस लावता येत नाहीत आणि यासाठी कुठं ना कुठं तरी जाऊन आमच्या क्लासेसतर्फे दिलासा देता यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त 15 एप्रिल पर्यंत एक खास ऑफर जारी करण्यात आले आहेत। त्यामध्ये तुम्ही कोणतीही बॅच एका वर्षभरासाठी 777 रुपयांपर्यंत आपल्या पदरी बाळगू शकताय, ज्याच्यामध्ये ANM असेल, GNM असेल, स्टाफ नर्स असेल, त्याचबरोबर तलाठी, TET, टेट असेल, त्याचबरोबर LSO बॅच असेल, त्याच्यानंतर आणखीन अंगणवाडी सुपरवायझर, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, त्याच्यानंतर पशुसंवर्धन असेल, TET नेट सेट असेल, त्याचबरोबर आरोग्य सेवक बॅच असेल,
स्वच्छता निरीक्षक, तलाठी भरती, LSO, FDA, TET, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन याबाबतची जी काही असणारी पदं असणार या पदांमधील कोणतीही बॅच अवघ्या 777 रुपयांपर्यंत तुम्ही स्वतःच्या पदरी बाळगू शकताय आणि ती फक्त आणि फक्त किती रुपयाला असणार 777 रुपयांपर्यंत असणार आहे। याची अंतिम डेट किती सांगितली जाते तर 15 एप्रिल पर्यंत असणार आहे। हो, तुम्ही 15-16 एप्रिल पर्यंत काय करू शकता तर याबाबतचे कॉल तुमच्या समोर दिलेल्या स्क्रीनवरील कॉन्टॅक्ट नंबरवरती करून याबाबत बॅच तुम्ही जॉईन करू शकताय। यामध्ये तुम्हाला पूर्ण वर्षभर ही बॅच अवेलेबल करून दिली जाईल। प्रत्येक विषयासाठी सेपरेट शिक्षक असतील, तांत्रिक विषय शिकवले जातील, ई बुक्सद्वारे नोट्स प्रोव्हाइड केले जातील, लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपातील लेक्चर्स तुम्हाला या ठिकाणी पाहण्याचा आनंद घेता येणार आहे। शिवाय जे काय असणारे लेक्चर्स असणार आहेत हे लेक्चर्स तुम्ही काय करू शकताय तर डाउनलोड करून मल्टिपल टाइम वेळा पाहू शकताय। त्याचबरोबर प्रश्नपत्रिका असणार आहेत। ओके, दर सॅटरडे म्हणजे शनिवारी काय होईल तर याबाबतचे जे काही प्रश्नपत्रिका असतात ह्या प्रश्नपत्रिका देखील काय केल्या जातील तर सोडवले जातील। अनुभवी आणि तज्ञ शिक्षक वर्ग तुम्हाला या ठिकाणी शिकवण्यासाठी अवेलेबल असणार आहे। जर का तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर लवकरात लवकर 15 एप्रिल पर्यंत काय करून टाका कोणतीही बॅच जॉईन करून टाका। चला जाऊया पुढे, आपण आरोग्य सेवक विषयी जाणून घेतो। तो याचा जो काही पगार असणार आहे हा पगार दरमहा 38,000 ते 40,000 इतका राहू शकतो। याविषयीचा अभ्यासक्रम ज्याच्यामध्ये मराठी व इंग्रजी भाषा यांचं ग्रामर देण्यात आलेलं आहे। ओके, म्हणजे मराठी आणि इंग्रजी यांचा ग्रामर असणार आहे। सामान्य ज्ञान GK ज्याच्यामध्ये चालू घडामोडी, महाराष्ट्र याच्या सहित भारताचा इतिहास, महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल, त्याचबरोबर नागरी शास्त्र, पंचायत राज, ओके, अर्थशास्त्र या गोष्टींचा समावेश असणार आहे। बौद्धिक चाचणी आणि गणित या विषयांचा सुद्धा समावेश करण्यात आला, ज्याच्यामध्ये तर्कशास्त्र आणि अंकगणिताचा समावेश आणि ते वगळता 70% भाग हा तांत्रिक विषयांशी निगडीत असणार आहे। म्हणजे या ठिकाणी टेक्निकल सब्जेक्टची सगळ्यात महत्त्वाची काय असणार तर गरज असणार, ज्याच्यामध्ये शरीरशास्त्र म्हणजे अॅनाटॉमी असेल, शरीरविज्ञान, फिजिओलॉजी, सार्वजनिक आरोग्य, प्रथमोपचार, स्वच्छता, त्याचबरोबर पोषण आणि संसर्गजन्य रोगांची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे। आणि हा काय असणार आहे तर या आरोग्य सेवक पदाचा काय असणार तर कोर सब्जेक्ट असणार आहे। इतर जे काही विषय असणार आहेत मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित चाचणी, अंकगणित यांच्यामध्ये सगळेच लोक पारंगत असतात, परंतु खरा कस जो लागतो तो या ठिकाणी तांत्रिक विषयाच्या संबंधित लागतो, जो एकूण आपल्या काय असणार तर परीक्षेच्या किंवा वस्तुनिष्ठ बहुपर्यायाच्या किती टक्के सांगितला तो 70% काय करतो तर भाग व्यापतो। ओके, त्याचबरोबर लक्षात ठेवायचं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त ही खास ऑफर आहे। ओके, जर का तुम्ही आमच्या चॅनलवरती काय असाल तर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि याच पद्धतीने आणखीन वेगवेगळी पदं, त्याचबरोबर त्यांचा सिलेबस, त्या पात्रता, वयोमर्यादा यांसारखी माहिती घेऊन मी पुन्हा लवकरच भेटेन, पुन्हा दुसऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून। तोपर्यंत धन्यवाद।